नमस्कार, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना मस्त एक चटपटीत पदार्थ बनवणार, ते म्हणजे आहे ना मस्त जाळीदार असं आहे ना ढोकळा बनवणार आहोत। ढोकळा म्हटले की सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटते, असं मस्त आहे ना जाळीदार आज आपण ढोकळा बनवणार आहोत। तर ते ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण ढोकळा बनवण्यासाठी आहे ना आपण इकडे आहे ना बेसन पीठ घेतलेले आहे आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे, सोडा, मीठ आणि इकडे दही घेतलेले आहे आणि इकडे आपल्याला साखर पण लागणार आहे आणि आपल्याला तेल आणि नंतर आपण फोडणीसाठी ते वेगळं आपल्याला साहित्य लागणार आहे। तर आता आपण आहे ना हे सगळं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं। त्यासाठी आपण एक पातेलं घेतलेले आहे, तर त्यामध्ये आपण घालूया हे बेसन पीठ घालूया सगळं आणि ह्यामध्येच आहे ना आपल्याला हे देशी हळद पावडर घालायचं आहे, एक अर्धा चमचाभर आहे मीठ आणि साखर घालूया। तर साखर घातलेली आहे, तर आता आपण ह्यामध्ये घालूया दही, आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून आहे ना आपल्याला सगळं पाणी आहे ना ह्यामध्ये घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी। पूर्ण असं आपल्याला आहे ना मौसूद पीठ तयार व्हायला पाहिजे। आपण किती पीठ चांगलंसं तयार करून घेतो ना मौसूद, तेवढा आपले ढोकळा आहे ना जाळीदार बनतोय आणि चांगलं पण होतंय मौसूद। आता आपल्याला पूर्ण एक घाटोळ्या आपल्याला फोडून घ्यायचं आहे, जरा सुद्धा घाटोळ्या ठेवायचं नाही, पूर्ण असं मौसूद पीठ तयार व्हायला पाहिजे। तसं त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं। ह्या पद्धतीने ना इकडे चांगलंसं आपण पीठ आता तयार करून घेतलेले आहे, सगळं आपण घाटोळ्या आहे ना फोडून घेतलेले आहे, मस्त आहे ना मौसूद असं आपलं पीठ तयार झालेले आहे ढोकळ्यासाठी। तर आता आपण आहे ना एक 5 मिनिटं आपण हे बाजूला ठेवूया, चांगलंच आहे ना पीठ मऊ होईल। गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावरती आहे ना आपण इकडं एक भांडं ठेवूया आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी, एक तांब्याभर मी पाणी घालते आणि चांगलंसं पाणी आपल्याला ना उकळून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला हे ढोकळा शिजायला ठेवायचा। आता आपण हे ना इकडे एक भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालूया आणि सगळीकडे असं आपल्याला पसरवून आहे ना तेल लावून घ्यायचं आहे। इकडे डबा घेतलेला आहे, तर डब्याला आपल्याला चांगलं सगळे बाजूनं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले ढोकळा आहे ना खाली चिटकत नाही, पटकन आहे ना निघून वरती येतोय, त्यामुळे आपल्याला तेल लावून घ्यायचं। तर आपण बाजूला ठेवूया आणि इकडे बघू शकताय मस्त आपले पीठ आता मऊ सुद्धा झालेले आहे। तर आता आपण इकडे चिमूटभर सोडा घेतलं होतं ना, तर आता आपल्याला हे सोडा घालायचं, परत आपण सगळे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मस्त आहे ना जाळीदार ढोकळा तयार होतोय। आणि जास्त पण नाही घालायचं, थोडंसंच घालायचं। तर आता मस्त पीठ तर तयार झालेले आहे। तर आता आपण आहे ना इकडे एक आपण डबा घेतला ना तेल लावून, त्याच्यामध्ये आपल्याला आता सगळं हे मिश्रण घालायचं। चांगलं असं सगळं आपण मिश्रण आहे ना इकडे डब्यामध्ये घातलेले आहे। बघा आता आपल्याला पाण्याला उकळी आली का बघूया, बघू शकता चांगलं असं पाण्याला सुद्धा उकळी आलेले आहे। तर आता आपण हे ना इकडे एक साचा घेतलेले आहे, हे इडलीचा साचा आहे, तर आपल्याला हे ठेवायचं आहे असं उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे डबा ठेवायचा, म्हणजे वाफ आहे ना चांगलं तो वरती यायला पाहिजे। तर आता आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि चांगलं असं आपण आहे ना 15 ते 20 मिनटं उकडून घेऊयात, म्हणजे तोपर्यंत आहे ना ढोकळा सुद्धा चांगलं असं शिजेल। आता 10-15 मिनटं झालेले आहे, तर आता आपण झाकण काढून बघूयात ढोकळा शिजले का नाही। बघू शकताय मस्त आहे ना टम्म असं फुगलेले आहे। तर आपल्याला शिजले का नाही बघायचं आहे, इकडे चाकू घेतलेले आहे, चाकूचं आहे ना बघूया, बघा जरासुद्धा चिटकलं नाही, म्हणजे आपण बघायचं हे पूर्णपणे आता शिजलेले आहे, तयार झालेले आहे। तर आता आपण हे खाली काढून घेऊया आणि पूर्ण आपल्याला हे गार करून घ्या। आता थोडंफार गार झालेले आहे, तर आता आपण अगोदर आहे ना सगळं असं कडे सोडून घ्यायचं, आपल्याला पूर्ण ढिल्लं करून घ्यायचं। तर आता आपल्याला आहे ना इकडे आपण एक ताट घेतलेले आहे, ते आपल्याला हे पलटी करून घेऊयात। आता मस्त आहे ना निघलेले आहे, जरा सुद्धा खाली चिटकलं नाही, काय नाही, बघू शकताय पूर्ण असं आहे ना डब्याला जरा सुद्धा चिटकलं नाही, म्हणजे ओळखायचं आपलं ढोकळा चांगलं असं आहे ना शिजलेले आहे।
आणि मस्त जाळीदार पण झालेले आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मस्त जाळीदार दिसतोय. तर आता आपल्याला आहे ना हे कट करून घेऊयात. आता इकडं चाकू घेतलेले आहे. चाकूच्या साहाय्याने आपल्याला आता हे कट करून घ्यायचं. बघू शकते. आता कट करतानाच वाटते मस्त जाळीदार तयार आहे. बघा आता आपण कट करून घेतलेले आहे. बघा आता आपण इकडे गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली आहे. तर कढई पण गरम झालेली आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात आणि तेल आपण गरम करून घेऊया. चांगलंसं गरम व्हायला पाहिजे. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर त्यामध्ये आपण घालूया जिरा मोहरी. मस्त गरम झालेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला घालायचं 2 हिरव्या मिरच्या मी मोडून घेतलेले आहे ते घालूया. आणि ह्यामध्ये घालूया कढीपत्ता. चांगलंसं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं मिरची वगैरे, म्हणजे खाताना आहे ना ढोकळ्याबरोबर चांगलं लागतं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी. तर आता पाणी घातलेले आहे. ह्यामध्ये आपण घालूया साखर 2 चमचा आणि थोडंसं मीठ घालूया आणि चांगलंसं आपण उकळी काढून घेऊया. चांगलंसं पाणी उकळायला पाहिजे. आणि यामध्ये आपण थोडंसं आहे ना लिंबाचा रस सोडूया. मग आता मस्त आपल्याला आहे ना आता आपण लिंबाचा रस घातल्यामुळं ना आंबट तिखट गोड चांगलं लागतोय. तर आता चांगलं असं उकळत आहे. तर आता आपण हे बंद करून घेऊया. मग आता आपण हे पाणी खाली काढून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती सगळीकडे आहे ना पाणी घालायचं आहे. मस्त चांगलं असं आहे ना पाण्यामध्ये मुरायला पाहिजे ढोकळा, म्हणजे खायला आहे ना चविष्ट लागते. गरम गरमच घालायचं म्हणजे आतपर्यंत आहे ना चांगलं चव उतरते. सगळं आपण पाणी यामध्ये घालायचं. आता मस्त आहे ना आपलं ढोकळा तयार झालेले आहे. बघू शकता. तर आता आपण इकडं काढून घेऊयात खायला. हे बघा दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागणार आहे. आणि मस्त आहे ना जाळीदार पण झालेले आहे. मौसूद आणि जाळीदार मस्त ढोकळा तयार आहे. तर आता बघू शकताय मस्त आहे ना आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. त्यामुळे ना लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना हे आवडतो असं या पद्धतीने केल्यावर. तुम्ही पण आहे ना एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.